नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीरला मारण्यासाठी जे गुंड घरात घुसलेले असतात तर गुंजा काठी घेते आणि त्यांना चांगली झोडपते। तेव्हा मात्र त्या झोडपताने त्या गुंडांना म्हणत असते की या घराच्या उंबरेचे नाव काय आहे तर गुंजा, आणि गुंजाला घाबरून तुम्ही इथून पळता की नाही, परत या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि साहेबांच्या जीवावर सुद्धा उठायचे नाही, नाहीतर तुम्हाला माझ्याशी लढा द्यावे लागेल। तर ते गुंड खूपच घाबरतात, कारण गुंजाने त्यांची खूप अशी धुलाई केलेली असते। तेव्हा मात्र ती गुंड हे खूप घाबरतात आणि तेथून पळ काढत असतात। तेव्हा मात्र गुंजा मनात म्हणत असते की काय माझ्या साहेबांचा जीव घेण्यासाठी आले होते का, परत त्यांच्याकडे डोळा वर करून बघा, मग तुम्हाला दाखवते काय। तेव्हा मात्र गुंजा ही खुश होऊन सर्वांना म्हणते की आता ते गुंड पळाले। तेव्हा बाकी सर्व बायकांना खूप आनंद होतो, कारण आज चक्क गुंजाने गुंडांच्या तावडीतून सर्वांना वाचवलेले असते। कविता तर चक्क गुंजाला मिठी मारते। मृण्मयी विचारते की गुंजा तुला कुठे लागले तर नाही ना। गुंजा म्हणते की नाही, आता ते गुंड पळाले हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि आपण सर्वांनी त्या गुंडांना पळून लावले। तर मधू म्हणते की गुंजा अगं आम्ही नाही, तू एकटीने त्या गुंडांना पळवले। मधू आणि विजयाच्या डोळ्यात पाणी येते आणि मधू म्हणत असते की गुंजा खरंच तू खूप धाडसी आहे, देवाने काहीतरी विचार करूनच तुला या घरामध्ये पाठवले असणार। तुझे आभार कसे मानावे तेच समजत नाही, कारण खूप मोठ्या संकटातून तू या घराला आज वाचवले। तेव्हा मधू ही प्रेमाने गुंजाला आपल्या मिठीत घेते। तर विजय म्हणते की अगं मधू एकदम बरोबर बोललीस, कारण आज गुंजा होती म्हणून आपण सर्वजणी सुखरूप आहोत। रेशीम मात्र चिडते आणि हिला एवढे धाडस करण्यासाठी कोणी सांगितले होते, हिला जर काही झाले असते तर काय करणार होतो, पोलीस तर येतच होते ना। मधू म्हणते की रेशीम काय बोलतेस, अजूनपर्यंत पोलीस आलेले नाहीत, आपण सर्वजणी बायकाच घरात होतो, मग आतापर्यंत त्या गुंडांनी आपल्यासोबत काय केले असते याची तुला जाणीव आहे का। कविता म्हणते की हो, गुंजामुळेच आज आपण वाचलो आणि गुंजा खरंच तू त्या गुंडासोबत खूप छान प्रकारे लढलीस आणि तुला तसेही पोलीस ऑफिसर सुद्धा व्हायचे म्हणून सर्वजण खूप हसतात। त्यानंतर मृण्मयी म्हणते की अगं गुंजा तू धाडसी आणि शूर सुद्धा आहेत, पण अभ्यासात सुद्धा खूप हुशार आहे हे मला चांगले माहिती आहे, त्यामुळे तू शिक्षणाचा हा फॉर्म भरून लगेच ऑफिसर व्हायचे, म्हणजे लगेच तू नुसता फॉर्म भरलेला आहे, पण अभ्यास कोण करणार। तर विजय म्हणते की अगं मी तिचा अभ्यास घेत असते आणि 29चा पाढा असा खडखड तिने म्हणून दाखवला। तेव्हा मृण्मयी म्हणते की काकू अहो 11वी सोडून डायरेक्ट तिने 12वीत ॲडमिशन घेतले, म्हणजे तिचा अभ्यास खूप असा कठीण असणार, मग तिला घरी अभ्यास बसून नाही करता येणार आणि त्यासाठी गुंजाला क्लास लावावे लागणार आणि बाबांच्या ओळखीचा एक क्लास आहे, तेव्हा उद्यापासून गुंजा तू क्लासला जात जा असे मृण्मयी म्हणते। तर गुंजा खुश होते। तर विजया म्हणते की अगं मृण्मयी तू एकदम योग्य बोलते, पण त्या अगोदर सुबोध आणि कबीरला या विषयावर बोलायला तर हवे ना। तर मृण्मयी म्हणते की कुणाला काही विचारायची गरज नाही। तेव्हा विजय म्हणते की अगं मग फी कोण भरणार। मृण्मयी म्हणते की फीच जर म्हणणार असाल तर त्याची काही गरज नाही, कारण बाबांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी एक ट्रस्ट काढलेला आहे आणि त्यामध्ये आपण गुंजाचे नाव दाखल करायचे, त्यामुळे फीची काही गरज नाही। तर सर्वांना मात्र खूप आनंद होतो। तर विजय म्हणते की काही हरकत नाही आणि उद्यापासूनच गुंजाला ट्युशनला जाऊन द्यावेत। तर गुंजा खुश होते आणि उद्यापासून मी क्लासला जाणार का असे खुश होऊन विचारते। रेशीम म्हणते की अगं पण दरवाजा उघडा आहे। गुंजा म्हणते की का घाबरता, मी येते आहे ना काठी घेऊन। तेव्हा लगेच गुंजा म्हणते की आई तो गाजरचा हलवा। तेव्हा मधू म्हणते की अगं गुंजा एक काय 2 वाट्या भेटेल। तेव्हा कविता दरवाजा लावून घेते। त्यानंतर गुंजा आपल्या रूममध्ये असते आणि काही नोटबुक ती उचकत असते। तेव्हा मात्र त्यामध्ये डोंगरवाडीमध्ये तो जे काही आर्टिकल छापून आलेले असते ते पेपर गुंजाच्या हातात असतो आणि त्यामध्ये तो कबीरचा फोटो बघून म्हणते की साहेबा मला खूप या गोष्टीचं वाईट वाटते की मी हक्काने तुमच्यावर ते प्रेम गाजू शकत नाही आणि हक्काने साहेबासुद्धा म्हणू शकत नाही, पण मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो आणि सकाळपासून तुम्ही बाहेर गेलेत अजून सुद्धा आले नाही, मला तुमची खूप आठवण येते आणि साहेबा तुम्हाला माझी आठवण येत असेल का हो, असे आपल्या मनालाच ती विचारत असते। तेव्हा गुंजाच्या लक्षात येते की साहेबावर फक्त मृण्मयी ताईचा हक्क आहे आणि गुंजा तू कसला विचार करतेस, तेवढ्यात दरवाजा वाजतो। तर गुंजा लगेच दरवाजा उघडते आणि मधू, विजया आणि काका आलेले असतात।
गुंजा विचारते की इतक्या रात्री तुम्ही माझ्या रूममध्ये कसे आलात? तेव्हा काका खुश होऊन गुंजाला काही वह्या देतात. तर गुंजा म्हणते की अहो काका हे कशासाठी? तेव्हा काका म्हणतात की अगं आम्ही घरात नसताना तू जो काही पराक्रम केला ना त्याबद्दल मला विजयाने सर्व काही सांगितले. तेव्हा विजया खुश होऊन म्हणते की गुंजा आता ह्या नवीन वह्या घ्यायच्या आणि उद्या शिकवणीसाठी जायचे. खुश आहे ना तर गुंजा तू? गुंजा म्हणते की हो आई आणि बाबांनी मला पुस्तके दिले आणि तुम्ही ह्या नव्या वह्या दिल्या त्यामुळे मी खरंच खुश आहे आणि उद्या नक्की मी शिकवणीसाठी जाईल. गुंजाच्या डोळ्यात मात्र त्या सर्वांचे ते प्रेम बघून पाणी येत असते. विजय म्हणते की अगं मधू हिला खिदळायला सुद्धा हे काही कारण लागत नाही आणि रडायला सुद्धा काही कारण. लगेच हिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते म्हणून गुंजाला सर्वजण समजावतात. तेव्हा त्या सर्वांच्या मायाच्या प्रेमाच्या ह्या हक्कावरून गुंजाला सत्यदादाची आणि तिच्या आई बाबळीची आठवण होत असते. कारण लहानपणी सुद्धा माझ्या आईने दारोदार हिंडून माझ्यासाठी जुन्या वह्या ह्या घेऊन यायची आणि त्यावर पावडर टाकून त्या नवीन करून पुढील इयत्तेचे नाव लिहून ती मला द्यायची. तेव्हा गुंजा आपले डोळे पुसते आणि खरंच आज तुम्ही मला ते प्रेमाच्या मायेने इतकं सर्व काही नवीन दिलं म्हणून गुंजा सर्वांचा आशीर्वाद घेते. तर मधू म्हणते की गुंजा आता नवीन आयुष्याला सुरुवात कर म्हणून सर्वजण हे झोपण्यासाठी निघून जातात. तर दुसऱ्या दिवशी गुंजा ही ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजवर आलेली असते आणि तेथे ती सांगते की न्यू ॲडमिशन आहे आणि मला मृण्मयी प्रधान यांनी पाठवले. तर ती फॉर्म मागते. त्यानंतर ती मॅडम आतमध्ये जाते. तर गुंजा ही एका क्लासरूममध्ये येते आणि तेथील त्या सर्व खुर्च्या आणि ती बघून गुंजाला मात्र आनंद होत असतो. मात्र काही मुलं मुली असतात त्या गुंजाची उडवत असतात कारण ते म्हणत असतात की कोणी झाडू पोचावली असणार, तिरकी ओढणी आणि हे काय अवतार असं म्हणून गुंजाला ते नाव ठेवत असतात. तेव्हा ते मुलं मुली हे गुंजाची खूप उडवत असतात. तर गुंजा घाबरूनच बाहेर येते आणि तेव्हा ती मॅडम ही गुंजाला म्हणत असते की कुठे गेली होतीस? तर गुंजा म्हणते की त्या क्लासरूममध्ये आणि मी तुम्हाला माझं हे स्कॉलरशिपचं सर्टिफिकेटसुद्धा दाखवते. तेव्हा गुंजाने ते पूर्णपणे गुंडाळून ठेवलेले असतात. तर ती मॅडम म्हणते की काय ग सर्टिफिकेट कुठे असे ठेवत असतात का? तर ती मॅडम म्हणते की तुझ्या नावाचा मेल आलेला आहे तोपर्यंत तू तेथे जागेवर जाऊन बस आणि एक गोष्ट की ॲडमिशन फायनल होण्या अगोदर तुला एक इंटरनल एक्झाम ही द्यावी लागणार. तर गुंजा म्हणते की ते काय? तेव्हा ती मॅडम म्हणते की येथे भरती होण्या अगोदर तुझी एक बौद्धिक क्षमता आम्ही तपासणार आहोत. तर कमी गुण जर मिळाले तर 12वी विसरायचे आणि घरी जायचे. गुंजा विचार करते की येथे तर वेगळेच शिक्षण आहे की अगोदर शिक्षण घेण्या अगोदर परीक्षाच द्यावी लागते. तेव्हा गुंजा त्या मॅडमला विचारून ते जे काही फॉर्म असतो तो भरवत असते आणि तेथे त्या क्लासरूममधून काही मुलं बाहेर येतात आणि गुंजाला चिडवत असतात आणि तिच्याकडे बघून गाणं म्हणत असतात. तर गुंजा म्हणते की ए बाळा जरा तू तिकडे जा आणि तिकडे गाणं म्हण. तेव्हा तो मुलगा म्हणत असतो की हा तर अस्सल गावरान हिरा तडका दिसतो रे. तेव्हा गुंजा म्हणत असते की आपण विद्येच्या मंदिरात आहोत, येथे असे नसते बोलायचे. तर ते मुलं हे गुंजावर आणखीनच हसतात. तर तो मुलगा म्हणतो की विद्या आणि मंदिरा ह्या माझ्या मैत्रिणी आहेत, तू सुद्धा माझी लवशुभ घेशील का? गुंजाला खूपच राग येतो. तर तो दुसरा मुलगा म्हणतो की वा राग आल्यानंतर सुद्धा काय सॉलिड दिसते रे ही. तेव्हा गुंजाला राग येतो आणि गुंजा म्हणते की तुझे 64 दात हे शाबूत राहतात की ते बघतो अगोदर, कारण माझं लग्न झालेलं आहे आणि माझा जर नवरा आला तर तुम्हाला चांगला झोडून काढेल. तेव्हा मात्र त्या मॅडमला हे सर्व समजते कारण तिने हे ऐकलेले असते. तेव्हा तो मुलगा गुंजाच्या जवळ येतो आणि तुझं तर लग्न झाले म्हणती, मग मंगळसूत्र कुठे? तेव्हा तो दुसरा मुलगा गुंजाचा हात धरतो आणि मंगळसूत्र नसेल पण तुझ्या हातात ही अंगठी तर असेल ना? तेव्हा गुंजा लगेच सडकन त्याच्या कानामागे देते. तेव्हा त्या मुलांना खूप राग येतो आणि ते मुलं म्हणतात की तू आम्हाला मारलेस, तुला माहिती नाही आम्ही कोण आहोत. तर गुंजा म्हणत असते की तुम्हाला माहिती नाही की मी कोण आहे ती. तेव्हा गुंजा त्या मुलांना चांगली झोडपते आणि म्हणते की मी डोंगरवाडीची गुंजा आहेत, माझ्या नादी लागू नका. तेव्हा ते मुलं घाबरून तेथून पळ काढतात आणि गुंजा आपलं जे काही हे वह्या पुस्तक असते ते आपल्या बॅगमध्ये भरते आणि ज्यांना शिक्षणाची काही किंमत नाही, आईबाप पैसे मिळवतात आणि हे इकडे उधळवतात. घरात मरमर करून जेव्हा शिक्षण घ्यावे लागेल तेव्हा यांना शिक्षणाची किंमत समजेल. तेव्हा गुंजा रागाने तिथून जायला निघते. तर ती मॅडम म्हणते की अगं तू तर येथे शिकण्यासाठी आली. तेव्हा गुंजा रागाने म्हणते की शिकवण्याची गरज मला नाही, तुम्हाला आणि त्या पोरांना आहे.
तेव्हा ती मॅडम म्हणते की अगं तुझी त्या मुलांनी छेड काढली, मी काय केले? तेव्हा गुंजा म्हणते की जेव्हा ती पोरं माझी छेड काढत होती तेव्हा तर तुम्ही फक्त मान खाली घालून बघत होतात. म्हणून तुम्हाला सांगते की दुसऱ्याला शिकवणी देण्या अगोदर तुम्हाला जास्त शिकवणीची गरज आहे. आणि हात जोडून गुंजा म्हणते की मी चालले आता. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मृण्मयी ही सर्वांसाठी लाडू घेऊन आलेली असते आणि गुंजाला म्हणते की हे लाडू तुझ्यासाठी, आणि सर्वांना म्हणत असते की गुंजाने आपल्यापासून एक गोष्ट लपवलेली आहे, म्हणजे गुंजाचं लग्न झालेलं आहे. तर ते ऐकून कबीरला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि गुंजाला सुद्धा. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की